पुरुषोत्तम भगवान रामचंद्रांच्या जीवनगाथेचं चिंतन आपल्याला करायचंय। मान्य अशोक भाऊंनी मला कार्यक्रमाच्या बाबतीत बोलणं ज्यावेळेला केलं त्यावेळेला त्यांना सांगितलं पहिल्यांदा कार्यक्रम गेलेले आहेत, कमी दिवस आहेत आणि त्या कमी दिवसात सुद्धा काही कीर्तनाचे कार्यक्रम आहेत। त्यांनी सांगितलं महाराज 3 दिवसात कथा होईल का? त्यानं सरळ सांगितलं जन्मचे जन्म गेलेत पण रामकथा संपलेली नाही आणि सांगायचीच म्हटली तर त्याच्याकरता 3 दिवसाची गरज नाही, अगदी 5 मिनिटाच्यात रामकथा सांगून संपवल्या जाऊ शकते। दोन्ही पर्याय आहेत आणि यथामती यथावकाश चरित्र कथेचं चिंतन करायचंय, काहीतरी एक नवीन पर्याय आपण त्याच्याकरता शोधला पाहिजेत। आणि म्हणून मग मी कार्यक्रम देत असताना पहिल्यांदा सांगितले की तुम्हाला पत्रिकेत टाकायचं असेल तर रामकथा टाका, हरकत नाही, पण त्याच्यात कंसात एक शब्द प्रयोग करा प्रामुख्याने, रामकथा व्यक्तिपात्र चिंतन। त्यात रामकथेमध्ये असे काही पात्र आहेत की जे पात्र गेल्या अनेक वर्षापासून आमचे कथाकार कथा करतात पण ते पात्र उपेक्षितच राहतात। समग्र रामकथेच्या संदर्भामध्ये चिंतन करायचं म्हटलं तर घे गास घे बुक्की या नियमाप्रमाणे आम्हाला पुढे चालावं लागतं आणि या पुराणाधिक ग्रंथांचे रामायणाधिक महाभारताधिक ग्रंथाचं चिंतन केल्यानंतर त्याच्यातले जे मूल तत्व आहेत त्या मूल तत्वाच्या संदर्भातलं चिंतन मात्र त्या वक्त्याला व्यासपीठाच्या माध्यमातून वेळेअभावी मांडता येत नाहीत, कारण परंपरा आळव्या येतात। का आजचा दिवस कोणता? आजचा पहिला दिवस, मग पहिल्या दिवशी महाराजांनी अमुक सांगायला पाहिजे होतं असा श्रोता बोलत असतो मंडपातला। मला कधी कधी आश्चर्य वाटते की महाराजांनी आज काय सांगायला पाहिजे होतं हे जर श्रोत्याला माहीत असेल तर वक्त्याला बोलवण्याची आवश्यकता काय? कशा करता बोलवलं होतं वक्ता? तुमच्यापैकीच कोणीतरी व्यासपीठावर बसला असता 2 तास मस्तपैकी, एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका, एक होती आवडती, दुसरी होती नावडती, आवडतीचा अमुक नावडतीचा डमुक, गोळा अरेन्नमा आणि फेका फुलन फोळा नारळ, हे कथेचं एक प्रकारचं पॅटर्न तयार झालेलं आहे। एक शाळेचा ज्या पद्धतीने सिलेबस असतो त्या पद्धतीने तयार झालेला आहे की पहिल्या दिवशी महाराजांनी इथपर्यंत कथा सांगितली पाहिजे, दुसऱ्या दिवशी तिथपर्यंत महाराज गेलेच पाहिजेत, तिसऱ्या दिवशी तमुक सांगितली पाहिजेत आणि राम राज्याभिषेक झाला की कथा संपवली पाहिजेत। मला असं वाटतं आपण काहीतरी परिवर्तन घडवलं पाहिजेत, आपण काहीतरी बदल केला पाहिजेत, कारण त्या रामायणातील असे अनेक पात्र आहेत की ज्या पात्राचं योगदान त्या रामकथेच्या दृष्टिकोनातून त्या रामराज्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं आहे, पण ते पात्र उपेक्षितच राहतात। मला आता प्रवचनाला येता येता परमपूजनीय महाराजांचं एक वाक्य त्या ठिकाणी महाराजांच्या निवासस्थानाच्या भिंतीवर लिहिलेलं दिसलं। कुठल्याही संस्थेच्या विकासाकरता काही लोक पडद्यामागचे कलाकार असतात, विश्वस्त तर नेमके फक्त दिसण्याकरता असतात, काम करणारे लोक पडद्यामागं असतात, हा त्यांचा आशय। आणि खरंच सांगतो रामायणात सुद्धा असे अनेक पात्र आहेत की जे पडद्यामागच आहेत, त्या पडद्यामागच्या कलाकारांचं चिंतन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून काही व्यक्तिपात्रांचं चिंतन यथामती यथावकाश आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। अर्थात या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रतिसादावर, तुमच्या उपस्थितीवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील। भगवान श्री ज्ञानोबरांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर श्रोता दुष्टितू तरी वितुडे मांडीला रसू, श्रोता दुष्टित असता कामा नये। तुमचा प्रतिसाद हा या कथेकरता सर्वात मोठं योगदान अशा पद्धतीचं देणार आहे। म्हणून मला महत्वाचं एक चिंतन सांगून या विषयाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे। ज्या संस्कृतीच्या आपण पाहिक आहोत त्या संस्कृतीमध्ये ग्रंथांची कमतरता नाहीत, वेदापासून तर उपनिषदापर्यंत, शास्त्रापासून तर पुराणापर्यंत, संस्कृतापासून तर प्राकृतापर्यंत अनेक ग्रंथ संपदा, अनेक ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत। परंतु त्या सगळ्या ग्रंथांचं चिंतन एका जन्मामध्ये एखाद्या माणसाने करतो म्हटलं तर ते शक्य नाहीत, कारण अनंता वै वेदाः, वेदस्त्र अनंत तत्वज्ञानाचा आगर आहे, त्यानंतर शास्त्र आहे, त्याच्यानंतर पुराण आहेत, औपनिषदीय भाग वेगळा आहे, त्यात महाराष्ट्रीयन संतांनी निर्माण केलेले ग्रंथ त्यापेक्षा वेगळे आहेत। परंतु मला एक महत्वाचं चिंतन आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बोलायचं आहे।
या भारतवर्षामध्ये महाराष्ट्र नावाचा एक जो काही भाग आहेत, जे राज्य आहेत, या राज्यामध्ये काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याच्यात भगवंत म्हणजे त्याच्यात ग्रंथ आहेत, त्याच्यात संत आहेत, त्याच्यात पंथ आहे आणि त्या पंथाने प्राप्त होणारा भगवंत आहे. आणि म्हणूनच इतर राज्याच्या मानाने महाराष्ट्र शांत आहे. या महाराष्ट्राला संत भूमी म्हटल्या जातात, संतांची भूमी आहे. पण मला दुर्दैव वाटतं, माझे भंडारा डोंगरावर कथा असताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माझ्या कथेला आले होते. त्यावेळेला त्यांच्याशी व्यासपीठावर चर्चा करत असताना मी एक महत्वाचा मुद्दा त्यांच्याकडे मांडला की शिंदे साहेब, आम्ही ज्यावेळेला उत्तर हिंदुस्थानामध्ये तीर्थयात्रा करण्याकरता जातो त्यावेळेला त्या उत्तर हिंदुस्थानामध्ये एक छोटंसं राज्य आहे, ज्याला उत्तराखंड किंवा उत्तरांचल म्हणतात. अगदी छोटंसं राज्य आहे. आणि त्या राज्यामध्ये प्रवेश करता करता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वागताचे फलक दिसतात, जे सरकारच्या वतीने लावण्यात आलेले असतात. आणि त्या सरकारी फलकावर प्रामुख्याने एक वाक्य लिहिलेलं असते, देवभूमी उत्तरांचल में आपका स्वागत है. भूमीला देवभूमी म्हटल्या जातात उत्तरांचलला. आणि त्याच्यामध्ये देवभूमी उत्तरांचल में आपका स्वागत है असे फलक सरकारच्या वतीने लावण्यात आलेले असतात. परंतु दुर्दैव आमचं की आमच्या या महाराष्ट्रामध्ये बोलणारा प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्राला संतभूमी म्हणतो, परंतु या संतभूमी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कुठेही महाराष्ट्र शासनाच्या वतीने संतभूमी महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे अशा पद्धतीचं फलक अजूनही लागलेलं दिसत नाहीत. आहे संतांची भूमी, मानल्या जातात संतांचे उपकार. कधी कधी आम्हाला फक्त आचारसंहिता लागल्यानंतर, इलेक्शन लागल्यानंतरच संत आठवतात. इतर वेळेला संतांचं दर्शन म्हणा किंवा संतांच्या विचाराचा काहीतरी आपण प्रचार आणि प्रसार करावात याचं भान आमच्या राज्यकर्त्यांना नाही. याचं खंत आहेत, याचा खेद आहे. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीनी या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून किंवा या जगदोद्धाराच्या श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय हे श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मी माफी मागून शब्द प्रयोग करेल आणि अत्यंत महत्वाचा विषय आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही टीव्ही चालू करात, आस्था, संस्कार जे काही आध्यात्मिक चॅनल्स आहेत, त्या आध्यात्मिक चॅनलवर बटन दाबल्याबरोबर प्रवचन चालू दिसतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या पुढे संत शब्दाचा प्रयोग केलेला असतो. श्री संत अमुक अमुक. मला कधी कधी नवल वाटतं की त्या टीव्हीवर दिसणारे जे प्रत्येक व्यक्तीत जर संत असेल ना, तर ज्ञानोबराय तुकोबाराय दिकांच्या नावापुढे संत शब्दाचा प्रयोग करावा की न करावा. कारण संत शब्द अलीकडच्या काळामध्ये इतका गुळगुळीत झालेला आहे की या टीव्हीच्या माध्यमातून प्रसिद्धीला आलेले कित्येक संत सध्या गजाळ आहेत, पण ते संत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विचार जर आपण पाहिलात, एक प्रकारचं निष्कलंक जीवन,
तेथे दृष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला पायी. अशा पद्धतीचं संतत्व या महाराष्ट्राने दिलं. नवे नवे संतत्वाची खरी व्याख्या पाहायची असेल तर ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या परंपरेमध्ये जन्माला आलेले आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे चालणार आहेत असे कित्येक संत या महाराष्ट्रात आहेत. किंबहुना श्वेत वस्त्रातील अलौकिक संन्यासी परमपूजनीय महाराजांसारखे कित्येक संत या महाराष्ट्राने जगाला दिलेले आहेत की त्याच्याकरता त्यांना वेषांतर करण्याची गरज नाही. त्या संतत्वाकरता त्यांना भाषांतर अर्थात भाषा बदलण्याची गरज नाहीये. त्या संतत्वाकरता त्यांना देशांतर करण्याची गरज नाहीये. आज आमचं दुर्दैव आहे, आम्ही आमच्या साधूची विद्वत्ता आणि त्या साधूच्या विद्वत्तेचं मूल्यांकन करत असताना काही निकष ठेवलेले आहेत. त्याच्यातला पहिला निकष आहे तो पोशाखाचा. त्याचा पोशाख कोणता आहे? कारण त्याचा पोशाख जर श्वेत असेल तर त्याचे 4ही वेद कंठस्थ असतील, 6 शास्त्रही कंठस्थ असतील. वेदोपनिषदादी सगळ्या ग्रंथाचा आणि पौराणिक ग्रंथाचा खऱ्या अर्थाने तो गुरुकिल्ली जरी बनलेला असेल तरी त्या तत्वज्ञाला किंवा त्या तत्वज्ञानाला त्याच्या वेशाचं एक प्रकारचं अडचण ठरते. तो श्वेत वस्त्रातला आहे. आम्हाला भगव्या वस्त्राच्या संदर्भातलं खूप मोठं आकर्षण आहे. ते आजच आहे अशातला भाग नाहीये. ज्ञानोबाराय लिहितात, तापत्रे तापिली गुरुते गिवशिती आणि भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी तव ते नेनती उपदेशाची रीती आन आन उपदेशती. त्रिविध ताप्याने तापलेले जीव त्या तापापासून मुक्तता प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून भ्रमंती करत असतात आणि त्यातल्या त्यात कोणी भगवं वस्त्र परिधान केलेला दिसलात की त्यांना असं वाटतं की जणू की हा जगाचा तारणहारच आलेला आहे आणि त्याच्या मागे लागत असतात. ज्ञानोबाराय त्यांना उपदेशाची रीती माहीत नसते. आन आन मनात वाटलं त्या पद्धतीने ते उपदेश करत असतात. पण वारकरी संतांचं वैशिष्ट्य आहे त्यांनी वेषांतर नाही केलं, वस्त्र श्वेतच ठेवलेत. परंतु मला स्वाभिमानपूर्वक सांगावंसं वाटतं की परमपूजनीय शुकदास महाराजांसारखे श्वेत वस्त्रातील अलौकिक संन्यासी आणि केवळ वेषांतर करून भगवे वस्त्र परिधान केलेले केवळ वेशधारी संन्यासीत तौलनिक दृष्टिकोनातून जर विचार केला, एखादा तराजूर आपण बांधलात ना त्याच्यात केवळ वस्त्रधारी संन्यासीत आणि महाराजांचं जीवन जर टाकलं ना तर महाराज ज्या पारड्यामध्ये असतील ते पारडं नक्कीच जड झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे अलौकिकत्व या संतभूमीचं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगद्गुरु तुकोबाराय तर देवाला सुद्धा एक दिवस धमकी देतात, करी शिते देवा करी माझे सुखी परिमी त्याशी मुखी न मने संत. तुकोबाराय तर देवा तुझ्याच्याने होत असेल ते करून घेत, पण मी ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याला संत म्हणण्याच्या भानगडीत पडणार नाही. महाराष्ट्र ही खऱ्या अर्थाने संतांची भूमी आहे आणि त्या संतांनी सगळ्यात महत्वाचं जर काय कार्य केलं असेल तर त्या संतांनी मठ मंदिर निर्माण करण्यापेक्षा त्या संतांनी ग्रंथ संपदा निर्माण केली. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मृत्यूनंतर सुद्धा माणसाला स्मरणात राहावं असं जर वाटत असेल तर मृत्यूनंतर लोकांनी वाचावं असं काहीतरी लिहून ठेवा आणि लिहिण्याची व्यवस्था नसेल तर आपल्या मृत्यूनंतर आपल्या बाबतीत काहीतरी लोकांनी लिहावं अशा पद्धतीचं जगून तरी जा. काहीतरी लिहिलं पाहिजेत. आणि मला ज्यांच्या पुण्यतिथीच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी एकत्रित येऊन कार्यक्रम करतोय त्यांच्या जीवनाचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं दिसून येतं की देहत्यागानंतर लोकांनी वाचावी अशा पद्धतीची अनुभूती लिहून ठेवलीत आणि देहत्यागानंतर त्यांच्यावर लोकांनी पीएचड्या कराव्या अशा पद्धतीचं जीवन जगून दाखवलं. या महाराष्ट्राच्या संतांची सर्वात मोठी क्रांती आहे, सगळ्यात मोठी उपलब्धी एक प्रकारची आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की त्या संतांनी नुसतं चमत्काराकरता जीवन खर्ची घातलं नाहीत. भविष्यात जन्माला येणाऱ्या पिढीच्या उद्धाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी ग्रंथ निर्माण केलेत आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून मानवी जीवनाचा उद्धार व्हावा त्याच्याकरता पंथ निर्माण केला आणि त्या पंथाच्या माध्यमातून गेल्यानंतर ज्याचं दर्शन झाल्यानंतर मानवी जीवनाचा खऱ्या अर्थाने उद्धार होईल अशा पद्धतीचा भगवंत आम्हाला दाखवला, तो म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा.
ज्ञानोबारे तुकोबारे संत आहेत, ज्ञानोबारे तुकोबारांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी गाथा हे ग्रंथ आहेत आणि ते ज्या मार्गाने गेलेले तो वारकरी हा पंथ आहेत आणि त्या पंथाच्या माध्यमातून गेल्यानंतर ज्याचं दर्शन होतो तो भगवान पांडुरंग परमात्मा हा भगवंत आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी ज्याचं अष्टक लिहित असताना फार सुंदर चिंतन मांडलं. महायोगपीठी तटी भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्री समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या 4 गोष्टी या महाराष्ट्रामध्ये संत ग्रंथ पंथ भगवंत आणि म्हणून इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्र शांत. त्याही पुढे एक वाक्य बोलेल, या 4 गोष्टीमध्ये जर तुमच्या आमच्या जीवनाचा अंत तर आम्हीही पुढच्या जन्मात सुखदास महाराजांसारखे संत, यात तीळ मात्र शंका नाही. पण या 4 गोष्टीत आमच्या जीवनाचा अंत होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात अनेक ग्रंथ जरी असले तरी वैदिक परंपरेचे पंचप्राण म्हणून 5 ग्रंथ मानल्या जातात. त्याच्यामध्ये पहिला ग्रंथ जो आहे तो आपल्या व्यासपीठावर ठेवलेले आहेत रामायण. दुसरा ग्रंथ जो आहे त्याला महाभारत असं म्हणतात. तिसरा जो ग्रंथ आहे त्याला श्रीमद भागवत असं म्हणतात. चौथा जो ग्रंथ आहे तो ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी आहे आणि 5वा ग्रंथ जगद्गुरु तुकोबाराची गाथा आहे. ज्याला चारित्र्य संपन्न व्हायचं असेल त्यांनी रामायण वाचावं, ज्याला उत्कृष्ट राजकारणी बनायचं असेल त्यांनी महाभारत वाचावं, ज्याला भक्ती करायची असेल त्यांनी श्रीमद भागवताची कथा श्रवण करावीत, ज्याला ज्ञानी व्हायचं असेल त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावीत आणि फिरलेला जो काही माथा आहे तो जागेवर आणावा असं जर वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबारांचा गाथा वाचावात. आणि त्याही पुढे एक वाक्य बोलतो, ज्याला स्वतःचं जीवन बर्बाद करून घ्यायचं असेल त्यांनी दुर्योधनाचं चरित्र वाचावं. ते त्याच्यावर फ्री सॅम्पल देण्यात आलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये फ्रीकडे बऱ्याच लोकांचं लक्ष केंद्रित होत असल्या कारणामुळे उपरोक्त ग्रंथांकडे दुर्लक्ष करणारा समाज भरपूर प्रमाणात आहेत. पण दुर्योधनाचं चरित्र वाचून आत्मसात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. ही या देशाच्या दृष्टिकोनातून, या देशातील संस्कृतीच्या दृष्टिकोनातून धोक्याची घंटा आहे किंवा शोकांतिका आहेत. म्हणून रामायण नावाच्या ग्रंथाचा जर विचार केलात तर आदर्श जे काही चरित्र आहेत, किंवा मी एक वाक्य बोलेल, रामायण म्हणजे काय, कशाला म्हणतात रामायण, कशा करता वाचायचं रामायण, असे अनेक प्रश्न आमच्या डोक्यात आहेत. रामायण कोण्या देवाचं चरित्र आहे, या प्रत्येक प्रश्नाचं एका वाक्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. रामायण म्हणजे काय, मानवी जीवनात असलेल्या सगळ्यात चांगुलपणाचा आदर्श म्हणजेच रामायण. त्या रामायणातली प्रत्येक पात्र आदर्श आहेत. त्याच्यातला पुत्र आदर्श आहे, त्याच्यातला पिता आदर्श आहे, त्याच्यातला राजा आदर्श आहे, त्याच्यातली प्रजा आदर्श आहे, त्याच्यातला पती आदर्श आहे, त्याच्यातली पत्नी आदर्श आहे. त्याच्यापुढे एक वाक्य बोलू का, या रामायण नावाच्या ग्रंथातला शत्रू सुद्धा आदर्श आहे. या रामायण नावाच्या ग्रंथातला जो शत्रू आहे ना रावण, तो सुद्धा नुसता शत्रू नाही, तो आदर्श शत्रू आहे. आणि मग मला असं वाटतं की रामायण नावाच्या ग्रंथाचं चिंतन करत असताना रामचंद्रांचं चरित्र जितकं महनीय आहे, जितकं गरजेचं आहे, तितकंच रावणाचं चरित्र. आणि म्हणून मी रामचंद्रांच्या जीवन चरित्राकरता थोडा वेळ कमी देता आला तरी चालेल, पण रावणाचं चरित्र मात्र तुमच्या समोर नक्की सांगितल्याशिवाय राहणार नाही. तर व्यक्तिपात्र चिंतन त्याच्याच करता ठेवलेलं आहे. मला समग्र रामायणाचं चिंतन 3 दिवसामध्ये करता येणं शक्यही नाही आणि ते करण्याच्या भानगडीत पडणारही नाही. पण योग्य पद्धतीने उपेक्षित असणाऱ्या पात्रांना न्याय देण्याचा मात्र प्रयत्न मी या ठिकाणी नक्कीच करेन. म्हणून रामायण म्हणजे काय, कुठल्या देवाची कथा आहे, मला खरं सांगायचंय तुम्हाला, रामायण ही देवळातल्या देवाची कथा नाही. वाक्य पुन्हा सांगतो, रामायण ही देवाऱ्यातल्या देवाची कथा नाही, तर रामायण ही अशा देवाची कथा आहे की जी घराला देव बनवू शकते, अशा देवाची कथा नाम रामायण आहे. देवळातले देव अनेक आहेत, आमच्या देवाऱ्यातले देव अनेक आहेत, पण घराला देव बनवण्याची ताकद ज्या जीवन चरित्रात आहेत त्याला रामायण असं म्हणतात. रामायणाची गरज काय आहे, रामायणाची गरज काय असं जर तुम्ही विचारत असाल तर ज्या पद्धतीने मानवी जीवनामध्ये चारित्र्य हे अत्यंत महत्वाचं असतं आणि त्या चारित्र्य संपन्नतेकरता प्रत्येक व्यक्तीने रामायण नावाच्या ग्रंथाचं चिंतन केलं पाहिजे. मी एक विनोदाने नेहमी सांगत असतो की अलीकडच्या काळामध्ये तोच हंगाम आहे. काही ठिकाणी मुलीला पाहण्याकरता काही म्हातारे माणसं गेलेत आणि
त्या म्हाताऱ्या माणसानी त्या मुलीला प्रश्न विचारत, म्हणली बाई तू तुझ्या जीवनामध्ये काही ग्रंथ वगैरे वाचलेत का? आता अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाला प्राधान्य आहे, धर्मग्रंथाला प्राधान्य नाही, त्यामुळे पुस्तकी किडे असलेल्या लोकांना धर्मग्रंथांचं वाचन करण्याकरता पुरता वेळ मिळत नाही. पण ते हुशार होती. त्यांनी सांगितलं वाचलेत म्हणले आजोबा काही ग्रंथ. म्हणजे कुठले कुठले ग्रंथ वाचलेले आहेत? तेवढं ती थोडीशी विचित्र स्वभावाची होती. आणि तिने सांगितलं, म्हटले आजोबा आतापर्यंत मी रामायण वाचलं आणि सासरी गेल्यानंतर महाभारत करायचं आहे. म्हणजे चालू नाही का सासरी गेल्यानंतर, कारण माहेरात एकच वाक्य बोलेल, रामायण कशा करतात, रामायण का वाचावं, रामायण का ऐकावं. एकच वाक्य सांगतो, घरात महाभारत होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने रामायण वाचावं आणि प्रत्येकाने रामायण ऐकावं. पण आता रामायणाच्या संदर्भातली एक अडचण तुमच्या समोर व्यक्त करतो. जगामध्ये श्रीमद भागवताची कथा करणं सोपं आहे का? जगाच्या पाठीवर कुठेही जा, श्रीमद भागवताची संहिता एकच आहे, भगवान वेदव्यास लिखित 18,000 श्लोकांनी युक्त. परंतु रामायणाची अडचण एवढी आहे की नुसत्या आपल्या देशामध्ये 200च्या वर रामकथेचे ग्रंथ उपलब्ध आहेत. 200च्या वर. आणि प्रत्येक रामकथेचा जो लेखक आहे तो प्रत्येक रामकथेचा लेखक या आविर्भावात लिहितो की मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र मला झोपू देत नाहीत. मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र मला उठवतात आणि त्याची कथा लिहिण्याकरता प्रोत्साहित करतात आणि मला प्रत्यक्षात अशा पद्धतीचं ते जीवनपट माझ्या डोळ्यासमोर उभा करतात आणि माझी लेखणी मी नुसतं धरण्याचं काम करतो, प्रभूच माझ्याकडून लिहून घेतात. अशा पद्धतीचा प्रत्येक रामायणाच्या कर्त्याचं मत दिसते. आणि दुर्दैव एवढंच आहे की हे जे काही रामकथा आमच्याकडे आज उपलब्ध आहेत, या रामकथेमध्ये कथानकाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच ठिकाणी भिन्नता दिसून येते. आणि मग प्रश्न उभा राहतो, कथा ही खरी का ती खरी? प्रमाणभूत कथा कुठली मानली जावी? कारण किती रामायण आहेत. वाल्मिकी रामायण वेगळं, आनंद रामायण वेगळं, अध्यात्म रामायण वेगळं, नाथबाबांनी लिहिलेलं भावार्थ रामायण वेगळं, कंब रामायण वेगळं, सध्या जास्त प्रसिद्धीत असलेलं तुलसी रामायण वेगळं, विचित्र रामायण वेगळं. अशा अनेक रामकथाची पुस्तकं आहेत. आणि या रामकथेच्या पुस्तकांचं चिंतन करता करतात नाकी नऊ येतात, नेमकी कथा निश्चित कोणाची मानली जावी. त्याच्याकरता एक चिंतन सांगतात, म्हणजे माझ्या बोलण्याचं कल लक्षात येईल. मंडपामध्ये बसलेली जी सगळी मंडळी आहे, या सगळ्या मंडळीला मी एकच प्रश्न विचारतो येतात, सध्या किती वाजलेत? प्रत्येकाच्या हातात घड्याळ आहे आणि प्रश्न एकच आहे, किती वाजलेत? या एका प्रश्नाचं उत्तर एक येईल का खालून? नाही. कोणी म्हणेल 12:05 झालेत, कोणी म्हणेल 12:10, कोणी म्हणेल 12:15 झाले, कोणी म्हणेल 12:30 झालेत. आणि प्रत्येक जण सांगत असताना याच आविर्भावात सांगेल, माझा घड्याळ, मी जे सांगतो तीच वेळ योग्य आहे. का? माझा घड्याळ 50,000चा आहे. दुसरा म्हणजे माझा 1,00,000चा आहे. मला प्रश्न विचारायचे आहेत, वेळेच्या प्रमाणभूतते करता घड्याळाची किंमत महत्वाची असते की घड्याळ टीव्ही टाइम असणं महत्वाचं असतो? घड्याळ रेडिओ टाइम असणे महत्वाचं असतं? घड्याळात अर्थात प्रमाणभूत वेळे करता घड्याळाची किंमत महत्वाची नाही, तो 1,00,000चा आहे का 1 कोटीचा आहे का किलोनी विकत आणलेला आहे. आम्ही शाळेत असताना ते नुकतेच ते इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ ते टिकटॉकचे, आणि ते किलोनी विकत आणत आपल्या भागामध्ये आणि ते विकत असत. तो घड्याळ किती रुपयाचा आहे महत्वाचा नाही, त्या व्यक्तीने रगेलीत बोलावं की मी सांगतो तोच वेळ योग्य आहे कारण माझा घड्याळ टीव्ही टाइम आहे. त्या पद्धतीने रामायणाच्या संदर्भामध्ये ज्यावेळा वाद उपस्थित होतात, कथा ही खरी का ती खरी, त्यावेळा कुठलं रामायण प्रमाणभूत मानल्या जातं? त्यावेळा एकच रामायण प्रमाणभूत मानल्या जातं जे वाल्मिकीजींनी लिहिलेलं आहे. कारण वाल्मिकी रामायण हे सगळ्या रामायणाची गंगोत्री आहेत. सगळे रामायण निश्चित झालेत ते त्या गंगोत्रीतूनच निर्माण झाले.
पण मला एक अडचण जाते वाल्मिकी रामायणा संदर्भात बोलत असताना. वाल्मिकी रामायणातला जो राम आहे हा वाल्मिकी रामायणातला राम देव नाहीये. वाल्मिकी रामायणातला राम आराध्य नाहीये. वाल्मिकी रामायणातला राम आदर्श राम आहे. वाल्मिकी रामायणाच्या व्यतिरिक्त जे रामायण असतील त्या रामायणातला राम हा आराध्य राम आहे. वाल्मिकीजीच्या जीवनाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. वाल्मिकीजीच्या लेखणीचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे की वाल्मिकीजीने वाल्मिकी रामायणामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रांचं जीवन चरित्र ग्रथित करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या बालपणाचा उल्लेखच केला नाही. अगदी तरुण राम आमच्या समोर ठेवलेला आहे. याचा अर्थच असा आहे वाल्मिकीजीचा आदर्श युवक राम आहे. वाल्मिकीजीच्या समोर या भारताचा युवक आहे आणि म्हणूनच वाल्मिकीजींनी रामायण लिहित असताना त्यात बालरामाचं चरित्र फार थोड्या प्रमाणात लिहिलेलं आहे. कारण रामायणातील सप्तकांडातील बालकांडातला काही भाग वगळता संपूर्ण रामायण हा ग्रंथ करुण रसाने भरलेला ग्रंथ आहे. ज्याच्यात आनंदाचे क्षणच नाहीत, सगळे कारुण्याचेच आहेत. आणि हे उणीव भरून काढण्याकरताच वाल्मिकीजींनी वाल्मिकी रामायणानंतर एक पुन्हा ग्रंथ निर्माण केला. त्याला आनंद रामायण म्हणतात. त्या आनंद रामायणामध्ये दुःखाचे प्रसंगच वर्णिले गेलेले नाहीत. आणि त्या आनंद रामायणातला राम मात्र आराध्य राम आहेत, ज्याची आम्ही आराधना करतो. मला अधिक एक विषय आपल्या समोर ठेवायचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. वाल्मिकी रामायण ही इतिहास दृष्टी आहे आणि बाकीचे जे रामायण आहेत ही भावदृष्टी आहे. इतिहास दृष्टीने ज्ञानाची वृद्धी होते, परंतु भावदृष्टीने भक्तीची वृद्धी होते किंवा भक्तीची दृढता वाढत जाते. इतिहास हा घटनातंत्र असतो. इतिहासामध्ये चमत्काराला वाव नसते आणि म्हणून वाल्मिकीजींनी वाल्मिकी रामायणामध्ये जो काही भाग लिहिलात त्याच्यामध्ये चमत्काराला वाव नाहीत. यथामती यथावकाश त्याचं आपण चिंतन करू. पण पहिल्यांदा आपल्याला वाल्मिकीजीचं चिंतन केलं पाहिजेत. कारण ज्या संप्रदायाच्या आपण पायिक आहोत त्या संप्रदायाची मान्यता अशी आहे वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. वर्णन कोणाचं केल्या जातं याच्यापेक्षा वर्णन कोण करतो हे जास्त महत्वाचं असतं. आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आहे कीर्तना करता ज्यावेळेला आम्ही अभंग निवडत असतो त्यावेळेला कीर्तना करता अभंग निवडल्यानंतर अभंग ज्यांचा आहेत त्यांच्या अधिकाराचा विचार प्रामुख्याने आम्ही करत असतो. त्या पद्धतीने रामायण नावाचं ग्रंथाचं चिंतन करत असताना या रामायण नावाच्या ग्रंथाची जी गंगोत्री आहे जी वाल्मिकी रामायण त्या वाल्मिकी रामायणाचे जे कर्ते आहेत त्या कर्त्याचं चरित्र पाहणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. आणि मला सांगताना आश्चर्य वाटतं की जगाच्या पाठीवरचं हे पहिलं महाकाव्य आहे ज्याला रामायण असं म्हणतात. आणि जगाच्या पाठीवरच्या पहिल्या महाकाव्याचे कवी ज्यांना आम्ही आदरपूर्वक आता वाल्मिकीजी म्हणतो त्या वाल्मिकीजींच्या पूर्वाश्रमाचा जर विचार केला तर ते कोण होते? संपूर्ण भारतवर्षातील एक कुप्रसिद्ध डाकू होते. कुप्रसिद्ध डाकू. एवढं मोठं विचित्र जीवन आणि त्याच्यात झालेलं आमूलाग्र परिवर्तन त्या विचित्र जीवनाचंही चिंतन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये झालेलं जे काही आमूलाग्र परिवर्तन आहे त्या परिवर्तनाचंही चिंतन करणं गरजेचं आहे. कोण आहेत वाल्मिकीजी? वाल्मिकीजीचा इतिहास जर आपण पाहिलात तर वाल्मिकीजी हे प्रचेता नावाच्या ऋषीचे पुत्र आहेत. प्रचेता ऋषी आहेत आणि त्या प्रचेता नावाच्या ऋषीच्या उदरीत हा मुलगा जन्माला आला. याचं नाव प्रेमाने रत्नाकर ठेवण्यात आलेलं आहे. आणि हा रत्नाकर अति लाडानी म्हणा संगतीने मनात बिघडलात. बाप ऋषी आहे आणि ऋषीच्या पोटी अशी विचित्र संतती जन्माला येते. कशाचा परिणाम आहे? मानवी जीवनामध्ये जे काही परिवर्तन होत असतात काही जन्मजात उपलब्ध असतात आणि काही संगतीचे परिवर्तन असतात. त्यात जन्मजात उपलब्ध्यांवर सुद्धा संगती कधी कधी मात करून जात असते. संगतीचे दुष्परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये भोगावे लागत असतात. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर बोलतात एका ठिकाणी. जगद्गुरु तुकोबारांचा सृष्टीच्या आरंभापासून आजतागायत संपूर्ण जीवसृष्टीचं जर तुम्ही अभ्यास केलात अध्ययन केलं एक गोष्ट तुमच्या प्रामुख्याने लक्षात येईल की सृष्टीच्या आरंभापासून आजतागायत ज्या ज्या लोकांचा उद्धार झाला
त्यांच्या उद्धाराला कारणीभूत एकच गोष्ट आहे, ती म्हणजे संगतीत. आणि ज्या ज्या लोकांचं पतन झालं त्या पतनाला कारणीभूत सुद्धा संगतीच आहेत. फक्त फरक एवढाच आहे, उद्धाराला कारणीभूत असणारी जी संगती आहे तिला सत्संगती म्हणतात, आणि पतनाला कारणीभूत असणारी जी संगती आहे तिला कुसंगती म्हणतात. आणि तुकोबाराय एकाच प्रमाणात सांगतात. म्हणून मी तुम्हाला उपदेश करतो की संत संगती करा आणि कुसंगतीचा त्याग करा. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. त्याजावे अधमा संत सेवे, त्याजावे अधमा संत सेवे, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, त्याजा उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी. मानवी जीवनाचं पतन होत असेल त्यालाही कारणीभूत संगती आहेत, आणि मानवी जीवनाचा उद्धार होत असेल त्यालाही कारण संगती आहेत. फक्त फरक एवढाच आहे, पतनाला नेणारी जी संगती आहे तिला कुसंगती म्हणतात, आणि उद्धाराला नेणारी जी संगती आहे तिला सत्संगती म्हणतात. म्हणून त्याजावे अधमा संत सेवी. अधमाचा त्याग करा आणि संतांची संगती करा. रत्नाकर फार उच्च कुलामध्ये जन्माला आलात आणि संगतीचा परिणाम झालात. दुष्कृत्य करायला लागलात, पापाचरण करायला लागलात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून चोऱ्या करायला लागलात, डाके टाकायला लागलात, वाटमाऱ्या करायला लागलात. फार मोठं अशा पद्धतीचं जंगल आहे. त्या जंगलामध्ये वाटपाळ्या करण्याचं काम रत्नाकर करतोय, आणि त्याची ही प्रसिद्धी फार दूर दूर पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. एक शब्दप्रयोग करेल, कदाचित तुमच्या बुद्धीला पटणार नाही, पण ऐकून असू द्यात. अलीकडच्या काळामध्ये आमच्या प्रबोधनकारामध्ये एक नवीन फॅड आलंय. वृंदावन तीर्थयात्रेकरता गेले न गेलेत, एखाद दोन दिवस वृंदावनात राहिले की पत्रिकेत पहिल्यांदा वृंदावन निवासी टाकतात. दुसरे एक महत्वाचं परिवर्तन घेऊन येतात, ते म्हणजे ते राधे राधेचे शाले आणतात. तिसरे एक परिवर्तन, जी संप्रदायाची पद्धती चप्पी करण्याचे ते सोडून मोठेचे मोठे केस आणतात. त्याच्यानंतर त्या माळा, असे बरेच परिवर्तन होतात. आणि तिकडून काही उष्टे शब्द आणतात. अकारण करुणा वरुणालय, नाही का, उत्तर हिंदुस्थानी साधूच्या मुखातून निघलेले काहीतरी लटांबराने युक्त शब्द आणल्या जातात, आणि ते भगवान पांडुरंगाच्या नावाच्या पुढे चिटकवण्याचा मी प्रयत्न करत असतो. पण खरं सांगू का, अकारण करुणा वरुणालय जे देवाला म्हटल्या जातात ना, खऱ्या अर्थाने जर विचार केला तर अकारण करुणा वरुणालय देव नाही, संत आहेत. का? मी आताच प्रमाण म्हणून गेलो. धर्मरक्षा कारणे संतांच्या बाबतीत आहेत, परंतु धर्मरक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पाळीशी भक्तजनात. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर लिहितात, धर्मरक्षणा करता अवतार घेत, पण कोणाचं पालन करता? आपुल्या. सगळ्या नाही, सगळ्यांचं पालन नाही करत तो. आपुल्या पाळीशी भक्तजना असा देव आहे. तो सगळ्यांना आपलंसं करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सगळ्यांना आपलंसं करणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबर आहे, न पाहे याती कुळ. कुळाचा विचार नाही त्या ठिकाणी, यातीचा जातीचा विचार नाही केला जात त्या ठिकाणी. नारदाच्या कानावर रत्नाकराच्या संदर्भातली वार्ता केली असावीत. आणि अकारण करुणा वरुणालय असणारे नारद, त्या नारदांनी जीवनामध्ये निश्चित केलं की आपण याचा उद्धार आता केला पाहिजे. आणि साधूंनी जर निश्चित केलं ना एखाद्याचा उद्धार करण्याचा, तर साधू त्याचा पूर्वाश्रम पाहत नाहीत, किंबहुना त्याचा पूर्वाश्रम पाहत नाहीत, त्यांना साधू असं म्हणतात. काहीच गरज नाही त्याला पाहण्याची. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, ज्ञानोबरायच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात,
जया दादुलियाचा संकल्प विश्व रची, ज्या परमात्म्याचा केवळ संकल्प विश्वाच्या निर्मितीला कारणीभूत होतो. परमात्मा संकल्प मात्राने सृष्टी घडवू शकतो, परंतु परमात्म्याने निर्माण केलेल्या या सृष्टीचा केवळ संकल्प मात्राने उद्धार करण्याची व्यवस्था जर कोणाकडे असेल तर ती संतांकडे असते. नारदाच्या अंतःकरणामध्ये एक भाव उदित झाला, आपल्याला याचा उद्धार केला पाहिजे. म्हणून रत्नाकर ज्या जंगलामध्ये वाटपाळ्या करतोय त्या जंगलामध्ये नारद निघालेले आहेत. आणि नारदांचं वैशिष्ट्य आहे, ती त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा मुखी नाम. तिन्ही त्रिभुवनामध्ये गमन करतात, पण तिन्ही त्रिभुवनामध्ये गमन करत असताना करतात काय? हाती विना आहे आणि सदा मुखात नाम आहेत. भजन तर आम्हीही करतो. आमच्या भजनामध्ये आणि नारदांच्या भजनामध्ये काय फरक आहे? आमचं भजन आहे जोपर्यंत तुम्ही मंडपात बसलेले आहात तोपर्यंत आमचं भजन. काकळा आमचाही असतो, काकळा हरिपाठही आम्ही करतो. आमच्या काकड्याचं वैशिष्ट्य आहे, काकड्या करता जर फक्त बाहेरचे निमंत्रित लोक असतील, अर्थात महाराज लोकच असतील, तर 10 मिनिटाच्या आत काकडा गुंडाळल्या जातो. आणि आरत्या घेऊन जर गावातले लोक असतील तर काकडा 2 तास चालतो. हरिपाठाचा नियम आहे, फक्त बाहेरून बोलावलेले हरिपाठा करता असतील तर 7 मिनिटात हरिपाठ आटोपतो. आणि पावल्या खेळण्याकरता किंवा हरिपाठ पाहण्याकरता जर निम्म गाव असेल ना तर 2.5 तासातही हरिपाठ संपत नाहीत. अर्थात आमच्या भजनाला लोकांची नितांत गरज असते. मी प्रवचन करेल आता कोटपर्यंत, तुम्ही बसलेले आहात तोपर्यंत. तुम्ही जर उठून जाण्याकरता सुरुवात केली तर मी एका खंब्यानं सांगणार आहे का प्रवचन? कारण वक्त्याला श्रोत्याची गरज आहे, ही आमची उणीव आहे. नारदाचं भजन आहे, अशातलं भजन नाहीये. कोणीतरी ऐकण्याकरताय म्हणजे भजन करायचं, कोणीतरी पाहण्याकरताय म्हणजे भजन करायचं नाही. अखंडता आहेत भजनाची. नारद जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा भजन चालू आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 केदार नारायण 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 केदार नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 सत्यनारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 वेदो नारायण 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 नारायण
भगवंताचं भजन करत नारद चाललेले आहेत आणि त्या जंगलामध्ये असणारा रत्नाकर नाम वाल्या त्याच्या कानावरती आवाज गेले, कोणतरी आलं वाटतेत. आणि आलेल्या गिरायकाला पकडण्याच्या दृष्टिकोनातून एका झुडपाच्या आड जाऊन बसलेले आहेत. नारदांना जवळ येऊ दिलं आणि नारद जसे जवळ आले धाड दिशक कुदी टाकलीत नारदाच्या पुढं. नारदाच्या पुढं कुदी टाकल्यानंतर सुद्धा नारदाच्या भजनाची अखंडता खंडित नाही झाली. श्रीमन्नारायण नारायण नारायण. अगदी स्तब्धपणे त्या ठिकाणी निशंकपणे नारद उभे आहेत. वाल्याने वाल्याच्या जीवनामध्ये आतापर्यंत दोनच गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक तर भीती निर्माण झाल्यामुळे पलायन करणारा वर्ग पाहिला होता आणि दुसरा ज्याच्यात काही ताकद असेल त्यांनी वाल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात पलायन आणि प्रतिकार या दोनच अवस्था आतापर्यंत वाल्यानी वाल्याच्या जीवनामध्ये अनुभवलेल्या होत्या. आज ही तिसरी अवस्था वाल्याला पाहण्याकरता मिळाली, त्याला प्रशांत अवस्था म्हणतात. प्रशांत आहेत नारद. नेहमी एक विचार सांगत असतो, या जगतामध्ये 3 प्रकार पाहण्याकरता मिळतात. याच्यातला पहिला जो वर्ग आहे त्याला जीव म्हणतात. तो नेहमी अशांत असतो, सतत अशांत असतो, त्याचं नाव जीव. सतत शांत असतो, त्याचं नाव देव. आणि प्रशांत असतात, त्यांचं नाव संत. जीव अशांत आहे, किती मिळाली तरी त्याच्या आतापर्यंत शांती झालेली नाही. भगवान गीतेत बोललेत, अशांत कुत सुखम. अशांत माणसाला सुखाची प्राप्ती कधी होणार आहे? जे इथं शांतीचा जिवाळा नाही ते इथं सुख विसरून नरी गे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षु नवसी. जिथं शांतीच नाही तिथं सुखाचा संबंधच नाही. जीव सतत अशांत असतो, देव शांत आहे. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्ध्यानगम्यम वंदे विष्णुम भवभयहरम सर्वलोकैकनाथम. भगवान परमात्मा शांत आहे. आणि संत कसे आहेत? प्रशांत. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, साधू अशांत नाही प्रशांत असावा. त्याच्याकडे अशांती नाही, प्रशांतता असावी. प्रकर्षेन शांतः इति प्रशांतः. प्रकर्षाने शांती आहेत. नढळे शांती ज्याची ऐशी एकात्मिका भक्तीत. नेळूवारांनी नाथ महाराजांची आरती करत असताना नाथांना सरळ, नाथांच्या बाबतीत सरळ लिहिलं, न ढळे शांती ज्याची. शांतता आम्ही असतो, पण आमची शांती एका सेकंदाला ढळत असते. आमच्या शांतीवर आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती मात करत असते आणि आम्हाला प्रसंगी अशांत करून टाकत असते. परंतु बाह्य कुठल्याही परिस्थितीचा ज्याच्या शांतीवर कधीही परिणाम होत नाही त्याला प्रशांत असं म्हणतात. प्रशांत ही अवस्था वाल्यांनी पहिल्यांदा पाहिली. चले साधू, काय तुझ्याकडे? काढ, जे असेल ते देत. नारदांनी गळ्यातला विना काढला, म्हणले घे, हे आहे माझ्याकडे, हे घेऊन काय करू? म्हणजे भजन कर. भाग्यवान आहेस, मनुष्य जन्म प्राप्त झालेले आहेत. याच जन्मामध्ये भगवंताच्या भजनाची व्यवस्था, इतर जन्मामध्ये भगवंताच्या भजनाची व्यवस्था नाही. कर भजन. भजन करायचं असेल तर. वाल्याने सांगितलं, भजन आमच्या कुळात नाही, भजन नाही करणार. काय तुझ्याकडे जे असेल ते काढ. बऱ्या बोलाने नाही तर तुला माहित नाही मी कोण आहे. मी आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतलेले आहेत. आता साधूचं जीवन आहे, जनी भाग्य निकिंचन. काय त्यांच्याकडे? काहीच नाही. त्यांनी सांगितलं काहीतरी लपवून ठेवलेलं असेल, बऱ्या बोलाने काढून देत. नारदाने सांगितलं, खरं सांगू का तुला, आमचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही लपवत काहीच नाहीत. आमचं सगळं उघड आहे. आमचा देव उघडा, त्या देवाला दाखवणारे संत उघडे, त्या संतांनी दिलेला मंत्र उघडा, देवही उघडाच आहे आमचा. नेनो ब्रह्म मार्ग चोखले, नेनो मार्ग चोखले, उघडे पंढरपुराले, उघडे पंढरपुराले, भक्त पुंडलिकाचे
देखिले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवारी तुहा विठोबा निदान तुहा विठोबा निदान केले विटेवारी तुहा विठोबा निदान तुहा विठोबा निदान नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराले उघडे पंढरपुराले उघडे पंढरपुराले उघडे पंढरपुराले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी तुहा विठोबा निदान 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 तुहा विठोबा आम्हाला स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं आमचा देव उघडा आहेत नेनो ब्रह्ममार्ग चुकली उघडी पंढरपुरा आली आमचा देव उघडा आहे आमचा देव वाट पाहणार आहे वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाडू तातडी उतावीळ जगाच्या पटीवर असा कुठलाच देव नाही की जो भक्ताची वाट पाहतो उत्तर हिंदुस्थानात जा दिवसातून किती वेळा पडदे पडतील सांगताच येत नाहीत भगवान सोते है दर्शन मना आहे जाते बघत कवाळ भी लगा लेना है 10-15 मिनिटांनी भोग लागतात त्या देवाला आमचा देव वाट पाहतो आमचा देव उघडा आहे त्या देवाला दाखवणारे संत उघडेत पडद्याळ नाहीत आमचे संत उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती शिक्षाची आमचे श्रीगुरु उघडेत आणि आमचा मंत्र उघडा येतोय उघडा मंत्र जाना रामकृष्ण मनात सुखती यातना गर्भवास आमचा मंत्र ही उघडा आहे जाका जाकीचं कामच नाही आमच्याकडे काही लोक म्हणतात का तुम्ही गुरु केला का हो गुरुचा मंत्र घेतला म्हणजे हो सांगा ना म्हणतात महाराज गुरुमंत्र सांगत असतात का रे सांगत काय नसतात लेका चोऱ्या सांगत नसतात लबाड्या सांगत नसतात शिंदळक्या सांगत नसतात मंत्र कुठं सांगत नसतात का मंत्र जर सांगायचा नसता तर जगद्गुरु तुकोबाराय बोललेच नसते मंत्र दिला राम कृष्ण हरी माझ्या गुरुनी मला राम कृष्ण हरी नावाचा मंत्र दिलात आमचं सगळं उघडाय झाका झाकीचं कामच नाही बदमाशाच नाहीत आमच्याकडे नारदानी वाल्याला सांगितलं बाबा माझ्याकडे काही नाही जे आहे ते उघड आहेत भगवत नामचिंतनाची साधन आहेत कर तू वाल्याने विचार केला की बहुतेक याने काहीतरी लपून ठेवलेलं असावं मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहेत विंचवाचं बिराळ पाठीवर ज्या पद्धतीने विंचवाचं बिराळ पाठीवर असते त्या पद्धतीने साधूचं बिराळ साधूच्या सोबतच असते त्याची संपत्ती त्याच्या खिशात नाही तर त्याच्या नित्यनेमाच्या ज्ञानेश्वरीमध्ये इतिहासामध्ये वाचनात नाही आलं पण वैकुंठवासी परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराज पंचगवानकर एक इतिहास सांगायचे फार महत्वाचे आहेत औरंगजेब बादशाला दक्षिण भारतावर स्वारी करायची होती आणि दक्षिण भारतावर स्वारी करण्याच्या दृष्टिकोनातून
त्यांनी त्याच्या खजिन्याचा आढावा घेतलात आणि त्याच्या लक्षात आलं की खजिन्यात ठणठणात होती, खजिन्यात पैसा नव्हता. मग दक्षिण भारताच्या स्वारी करता निधी उभा करायचा आहे, कुठल्या मार्गाने पैसा गोळा करता येईल म्हणून त्यांनी तातडीची बैठक बोलवली. सगळी वजीर मंडळी आलेले आहेत. त्यातलं एक वजीर फार हुशार होतात. त्या वजिराने सांगितलं बादशहाला, म्हटले आपल्याला जर पैसा वसूल करायचा असेल, पैसा उभा करायचा असेल तर मी एक युक्ती सांगतो. कुठली? आपल्या दिल्लीमध्ये जे जे काही साधू असतील, मौलवी असतील, फकीर असतील, बौद्ध भिक्खू असतील, या सगळ्यांना आवाहन करत, सगळ्यांना जीव घालण्याचा कार्यक्रम आपण करूत आणि जाहीर करत, ज्याच्या ज्याच्या धर्मानुसार बादशाच्या वतीने त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल आणि भोजनानंतर त्यांना त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार पोशाख दान देण्यात येईल. औरंगजेब बादशाह हसलात. औरंगजेबाने सांगितलं, मूर्खा, मला पैसा गोळा करायचा आहे, पैसा वाटायचा नाही. म्हटले पैसा गोळा करण्याचा मार्ग सांगतोय मी सांगतो त्या पद्धतीने करा. आमचे महाराज नेहमी म्हणायचे, राजांना अक्कल नसते म्हणूनच प्रधानाची नियुक्ती केलेली असते. प्रधान कशासाठी? राजाला अक्कल नाही म्हणून. पिये कशासाठी असतात? कारण भाऊ नेहमी पिलेलेच असतात, काम सगळे पियेच करतात ना. आणि पुराणामध्ये म्हणा किंवा कीर्तनामध्ये आलेला राजा आणि पुराणात किंवा कीर्तनात वर्णन केल्या गेलेला जावई, हे दोन्ही पात्र मूर्ख समजायला हरकत नाही. पुराणात ज्या ज्या वेळेला राजाचं वर्णन केलं जाईल समजायचं मूर्ख आहे. कीर्तनात ज्या ज्या वेळेला जावयाचं वर्णन केलं जाईल समजायचं मूर्ख आहे. कारण मूर्ख म्हणूनच पात्र समोर केल्या जातात समाजाच्या. आणि प्रधान म्हणा, वजीर म्हणा, पिये म्हणा, हे विद्वान म्हणून समाजाच्या समोर ठेवल्या जात असतात. वजीरांनी सल्ला दिलीत आणि औरंगजेब बादशाहांनी तशी व्यवस्था केली. आवाहन केलं की दिल्लीमध्ये जितके काही साधू असतील, भिक्खुक असतील, भिकारी असतील, मौलवी असतील, या सगळ्यांची त्यांच्या त्या धर्मानुसार जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि जेवणानंतर प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार पोशाखाचं वितरण करण्यात येणार आहे. मग काय पाहता गर्दी, चिकार गर्दी, सगळ्या साधूची, भिकाऱ्याची, मौलवींची. तशी व्यवस्था करण्यात आली. जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर त्याच्या धर्मानुसार त्याला तो नवीन पोशाख चढवण्याकरता एक एक सेवक आणि त्याच्यासमोर नंगी तलवार घेतलेला एक एक शिपाई. सांगितलं, महाराज हा नवीन पोशाख घ्या. त्याने हात पुढे केला की त्याला अट टाकायची, जुना काढून द्या, नवीन घ्या. जुना काढून टाकायचा, आमच्या ताब्यात द्यायचा आणि नवीन घ्यायचा. तिला कधी जुना काढून देताना कतरायला लागले. नाही म्हणजे आमचं जुनं बरं. सांगितलं ते काही नाही, तलवार दिसत नाही का? तलवारीच्या बराबर सगळ्यांच्या अंगावरचे जुने पोशाख काढलेत, त्यांना नवीन पोशाख देऊन त्यांची बोळवणूक करून त्यांना काढून दिलं. आणि सांगितल्या जातात की ते कपडे जमा करून ज्यावेळेला जाळल्या गेले त्यावेळेला दक्षिणेतील स्वारी करता 6 महिने पुरेल एवढा निधी त्यांच्या त्या कपड्यातून निघाला. आता जेवढा मोठा साधू असेल तेवढ्या गिन्या, तेवढा काही बँका वगैरे नव्हत्या. एवढा मोठा निधी, म्हटलं साधूकडे काही ना काही असतंच त्याच्याजवळ. म्हणून वाल्या नारदाची झाडाझडती घेण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगितलं पाहिजे, मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये काही असे स्पर्श असतात की जे स्पर्श जीवनाला पतनाला नेल्याला कारणीभूत होतात. आणि जीवनातले असे काही स्पर्श असतात की जे केवळ स्पर्शच माणसाच्या उद्धाराला कारणीभूत होत असतात. पतनाला कारणीभूत होणारे स्पर्श कोणते याचा विचार प्रवचनाच्या व्यासपीठावरून करण्याचा नसतो, पण उद्धाराला कारणीभूत होणारे स्पर्श मात्र सांगायला हरकत नसते. पारमार्थिक क्षेत्रात जीवन जगताना जो काही श्रीगुरूंचा स्पर्श होतो साधकाच्या जीवनामध्ये, तो त्याच्या उद्धाराला कारणीभूत होतो. स्पर्श अत्यंत महत्वाचे आहेत. झाडा झडती घेण्याच्या दृष्टिकोनातून का होईना वाल्याचा स्पर्श नारदाच्या शरीराला होतो. ते दिव्य देत. एखादा व्यसनी असेल, एखादा व्यभिचारी असेल, एखादा दारुड्या माणूस असेल, त्या व्यसनी, दुराचारी, दारुड्या माणसाचा देह आणि अखंड भगवत नामचिंतनाची साधना करणाऱ्या साधूचा देह समानच असेल का हो? मला नेहमी वाटतं कधी कधी सतत दारू पिणाऱ्याच्या शरीराचा जर वास येत असेल, गुटखा खाणाऱ्याच्या जर तोंडाचा वास येत असेल, तर सतत भगवंत नामचिंतन करणाऱ्या साधूच्या शरीराचा सुगंध का येऊ नये? त्याचा देह पवित्र का होऊ नये? दारू पिणाऱ्याचा देह जर अपवित्र बनत असेल
तर भगवत नामचिंतनाची साधना करणाऱ्या साधकाचा जीव देह पवित्र का होऊ नये? जगद्गुरु तुकोबार म्हणतात नक्कीच पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ. तो देह पवित्र आहे, ती वाणी पुण्यवंत आहेत. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा देहच पवित्र होतो. मन हे राम झाले, मन हे राम झाली, प्रवृत्ती ग्रासोनी कैशी निवृत्तीशी आली. किंवा ध्यानी ध्याता पंढरीराया आणि मनासहित पालटी काया. सतत भगवंताचं ध्यान करत असताना त्याचा परिणाम होतो. मनासहित काया पालटली जाते. कशी काय पालटली जाते? काय ताकद आहे त्याच्यामध्ये? तुकोबार आम्हाला दृष्टांत देतात. तुकोबार म्हणतात भाद्रपद महिन्यामध्ये आमच्या त्या पराठीवर अळी पडते. अळी, आणि त्या अळीला पकडण्याकरता एक भिंगुरटी नावाचा एक छोटासा प्राणी आहे. ती भिंगुरटी त्या अळीला घेऊन येते, मातीचे एक घरट तयार करते आणि त्याच्यामध्ये त्या अळ्या कोंबून ठेवतात. इकडून तिकडून आल्या की तिला टोचकणी मारत असते. आणणारी अळी अर्थ आणल्या गेलेली अळी ही अज्ञानी आहेत आणि आणणारी भिंगुरटी ही अज्ञानी आहेत. पण त्या अज्ञान घन अळीला ज्यावेळा ती भिंगुरटी टोचकणी मारते, तिच्या मनामध्ये एकच ध्यास लागते, भिंगुरटी येईल का, मला खाईल का, भिंगुरटी येईल का, मला खाईल का. त्याचा परिणाम काय होते? भिंगुरटीच्या ध्याशी भिंगुरटीच होय कीटकत्व जाय पालटोनी. भिंगुरटीच्या ध्यासानी ती अळीच भिंगुरटी होते. तुका म्हणे अळे, 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 तुका म्हणे अळे. भिंगुरटी सगाडी, झाली भिंगुरटी सगाडी, तुका म्हणे अळे, तुका म्हणे अळे, तुका म्हणे अळे, तुका म्हणे अळे. झाली भिंगुरटी सगाडी, झाली भिंगुरटी सगाडी, तुका म्हणे अळे, तुका म्हणे अळे, तुका म्हणे अळे, तुका म्हणे अळे. तुका म्हणे अळी झाली भिंगुरटी सगळी, तुका म्हणे अळी आणि जीवे नुरीची वेगळी. ती अळी जर भिंगुरटी होत असेल कशाच्या ध्यासाने? भिंगुरटीच्या ध्यासाने. मग भगवंताच्या नामचिंतनाच्या ध्यासाने आम्ही भगवत रूप का होऊ नयेत? सतत भगवंताचं नामचिंतन ज्या नारदाच्या मुखातून आहे, त्या देहाची अवस्था काय असेल? तो देह कसा असेल? जगद्गुरु तुकोबार गाथेत लिहितात, उदासीनाचा देह ब्रह्मरूप लागतची पाप नाही तया. पाप पुण्याचा स्पर्शच त्या देहाला होत नाही. नारदाचा देह अर्थात जाळाजळती घेण्याच्या दृष्टिकोनातून वाल्याला स्पर्श झालात, वाल्यामध्ये परिवर्तन व्हायला लागलं. काहीच सापडलं नाही. सांगितलं का हो काहीच नाही का तुमच्याकडे? मिळलं नाही. नारदाकडे तो पाहायला लागला आणि नारदाला त्यांनी विचारलं, तुमच्याकडे काही नाही याचं मला वाटत नाही, पण मला एक प्रश्न पडतो तो हा की माझ्या समोर आतापर्यंत जे जे आलेत त्यांची जी अवस्था मी आतापर्यंत पाहिली ती अशांत होते. त्यांनी कोणी पलायन केला, कोणी प्रतिकार केला. तुम्ही पलायनही केलं नाहीत आणि प्रतिकारही केला नाहीत. अगदी निसंकोचपणे निर्भेळपणे माझ्या समोर तुम्ही उभे राहिलात. कोणाची ताकद आहे? जगद्गुरु तुकोबार गाथेत फार सुंदर लिहितात, ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विदरंग. ज्यांच्या धैर्याला भंगच नाहीत
नवी नवी तुका म्हणे वीर्या वीर्य संत धीर समुद्र. वाल्या म्हणतो माझी भीती तुम्हाला का वाटली नाही, कोणाची ताकद आहे तुमच्या मागत. त्यावेळा नारद सांगतो तुला सांगू का कोणाची ताकद आहे. आम्ही ज्याची दास त्याचा पंढरी वास, तो देव आहे आमचा. आमारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. देव आमच्या माग पुढे उभा आहे. पडता जड भारी दाशी आठवावा हरी, मग तो हो निदिशीन आडगाली सुदर्शन. हा आमचा अनुभव आहे. ही सगळी चर्चा ऐकण्याचा योग वाल्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदा येतोय. आणि नारद वाल्याला प्रश्न विचारतात, बाबा अरे तू हे पापाचरण करतोय, कोणाकरता करतोय, याचे परिणाम माहित आहेत का तुला. अरे तुलाच भोगावं लागेल. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, जो करील पाप तो भोगेल आपोआप, त्यालाच भोगावं लागेल. ज्याचा हात मुळेल त्याच्याच गळ्यात पडेल की दुसऱ्याच्या. नाही म्हटली गरीबाचा हात मुळला की त्याच्या गळ्यात पडते, श्रीमंताचा हात मुळला की शेजारच्या गळ्यात पडते. गरीब असो की श्रीमंत असो, हात ज्याचा मुळेल त्याच्याच गळ्यात पडेल. न भुक्तम क्षीयते कर्मम जन्म कोटैशतैरपिही. ज्याचं जे कर्म आहे ते त्यालाच भोगावं लागतं, दुसरा कोणी भोगण्याकरता येणार नाही. त्याही पुढे एक वाक्य बोलतो, कदाचित बुद्धीला पटणार नाही. या युगाचं नाव कलियुग आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ते कलियुग हा अपभ्रंशित शब्द असावा. या युगाचं खरं नाव करयुग असावं. कलियुग नाही, करयुग. का? इसहात कर, इसहात भर. या हाताने करायचं, या हाताने भरायचं. मेल्यानंतर नरकाला गेल्यानंतर भोगावं लागतं, ही जी कल्पना आहे पुराणाधिकाची. पण आज वास्तवाचा जर विचार केला तर मेल्यानंतर तिथं जाऊन नरकाला जाऊन भोगण्यापेक्षा जिवंतपणीच तो परमात्मा आमच्याकडून भोगून घेत असतो. म्हणजे गुरुवर्य वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराज फार स्वतंत्र उदाहरण सांगायचे. इसहात कर आणि इसहात भर. उदाहरण सांगायचे, सकाळी उठल्या उठल्या हा पाणी टाकते. लक्षात आलं असेल ना तुमच्या. सकाळी उठल्या उठल्या या हातावर हा पाणी टाकते, दुपारी 12 वाजता हा टाकते. का? हा धुवायचा असते त्यावेळेला. दुपारी 12 वाजता याने टाकलं की पुन्हा संध्याकाळी 6 वाजता याला टाकावं लागते. या हाताने करायचं, या हाताने भरायचं. अरे भोगून द्यावं लागेल तुला. एवढं पाप का करतो? मला एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे. वाल्याच्या कानावर पाप आणि पुण्य नावाचे शब्द आयुष्यात आता पहिल्यांदाच पडलेले होते. दुर्दैव आहे अलीकडच्या काळामध्ये पापाचरण करणारी जी लोक आहेत ना, ते पापाचरण का करतात सांगू का? त्यांची परिस्थिती त्यांना पापाचरण करण्याकरता कारणीभूत नाहीये. त्यांची परिस्थिती त्याला पाप नाही करायला लावत, पण ते पाप करतात. त्याचं सगळ्यात महत्वाचं जर काय कारण असेल तर त्यांना अजून पाप पुण्यादिकाच्या व्याख्याच माहीत नाहीत, म्हणून ते पाप करतात. लोकांनी भ्रम निर्माण करून दिलेले आहेत. पुरोगामित्वाच्या नावाखाली आम्ही आमच्या ज्या काही पाप पुण्यादिकाच्या संकल्पना होत्या त्या संकल्पना मोडीत काढण्याचंच महापाप अलीकडच्या काळातल्या समाज सुधारकांनी केलेले आहेत. पुण्य म्हणजे भूलथाप, पाप म्हणजे धमकी, धर्म म्हणजे अफूची गोडी. कुछ नाही, पाप नाही, पुण्य नाही, खाओ पिओ आयुष करो बस, हेच सूत्र आमच्या समोर ठेवलेले आहेत. यावत जीवम सुखम जीवित रणम कृत्वा घृतम पिबीत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. हा चारवाकाचा सिद्धांत आमच्या डोळ्यासमोर ठेवला. यावत जीवम सुखम जीवित, जोपर्यंत जिवंत तोपर्यंत सुखाने जीवन जगायचं. ऋणम कृत्वा, तिथं शब्द आहे घृतम पिबेत. घृत म्हणजे तूप. आता नवीन आवृत्तीमध्ये हा श्लोक थोडासा वेगळ्या पद्धतीने छापून आला. आता 2023 मध्ये घृतम पिबेत नाही, ऋणम कृत्वा सुराम पिबेत. ऋणम कृत्वा मध्यम पिबेत, कर्ज काढून तूप प्यावं. कारण भस्मीभूतस्य देहस्य, एकदा काय शरीराचं भस्म झालं, 3 चिमट्या राग झाली की आप मर गई डूब गई दुनिया. बस काहीच नाही. पाप नाही ना पुण्य नाही, पूर्वजन्म नाही ना पुनर्जन्म नाही, भोगण्याचं काम नाही. परंपराच आमची आहे. कर्ज काढायचं पण परतफेड करायची. बँका डुबवल्यात आम्ही, हीच परंपरा आणलीत. अरे ह्या बँका डुबतील, परंतु भगवान परमात्म्याची जी बँक आहे ना
तो तुमच्याकडून वसूल करून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैव आहे, आम्हाला पाप पुण्याधिकाच्या व्याख्याच माहित नाहीत. पाप म्हणजे काय? वाल्यानी नारदांना पहिला प्रश्न विचारला, महाराज पाप पाप कशाला म्हणतात? पुण्य पुण्य कशाला म्हणतात? मला माहितच नाही पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात. नारद सांगतात, बाबा अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. 18 पुराण लिहिलेत भगवान वेदव्यासांनी. त्या 18 पुराणामध्ये भगवान वेदव्यासाचे 2च वाक्य महत्वाचे आहेत. परोपकाराय पुण्याय. पुण्य पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे परोपकार. आणि पाप पाप म्हणजे काय? पाप म्हणजे परपीडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. परोपकार पाप ते परपीडा. आणि नाही जोडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. आणि नाही जोडा दुदयाचे आणि नाही जोडा. दुदयाचे अनेक नाही जोडा दुदयाचे. पुण्य परोपकार पापाचे परपीडा. अनेक नाही जोडा दुदयाचे. अनेक नाही जोडा दुदयासी. अनेक नाही जोडा दुदयासी. पुण्य परोपकार पापते परपीडा. आणि नाही जोडा दुजायाशी. जगद्गुरु तुकोबारेंनी पाप पुण्याधिकाच्या सोप्या व्याख्या सांगितल्यात. पुण्य पुण्य म्हणजे काय? परोपकार. तुमच्या ज्याने होत असेल तितका परोपकार करा, हेच पुण्य आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. करायचं झाला तर फारच करा. आणि फार जर नसेल करता येत, निदान थोडा तरी करा. फार म्हणजे आणि थोडा म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबार म्हणतात, नेदी तरी हे हो नका देऊ अन्न. फुकाची जीवन तरी पाजा. शक्य होत असेल तर अन्नदान करा, फार मोठा उपकार आहे. नाही अन्नदान करण्याची लायकी तुमच्यात, नाही निदान पानपोई तर लावा उन्हाळ्यात. निधी तरी हे ओ नका देऊ अन्न. फुकाची जीवन तरी पाजा. नका घालू दूध जयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. नका देऊ दूध ज्याच्यात सार आहे, पण निदान ताक तर द्या. ताक फुकटात. नका देऊ ताक फुकटात, निदान ताकात तर नका टाकू. पाणी म्हणत होतो, दुधात टाकतात हरकत नाही, ताकातही पाणी टाकतात. थोडा तरी परोपकार करा. परोपकाराच अर्थात पुण्य. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे परोपकार. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. गती आणि अधोगतीचे उपाय तुकोबारांनी गाथेत लिहिलेत, वाचात. नारद सांगतात, बाबा परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. म्हणजे परपीडा कशाला म्हणतात? नारदानी वाल्याला असा चिंकोळा घेतला. चिंकोळा घेऊन दाखवला. म्हणजे करे काय वाटते? भयंकर वेदना होतात, म्हणजे परपीडा आहे. सांगितलं का रे, तुला नुसतं चिंकोळा घेतलं का, त्याने तुला वेदना होतात आणि तू तुझ्या इच्छित गोष्टीच्या प्राप्तीकरता लोकांचा शिरच्छेद केलात, त्यानं किती पीडा होत असतील, त्याने किती पाप तुझ्या पदरात पडत असेल. त्याचे खाळकण डोळे उघडलेत. मी एक वाक्य सांगतो तदिक. आमच्या देशातला अत्याचार, भ्रष्टाचार आणि दुराचार याचं समूळ उच्चाटन कोण्या दिवशी होईल असा जर कोणी प्रश्न विचारत असेल तर माझ्याकडे त्याचं एकच उत्तर आहे. अत्याचार, भ्रष्टाचार आणि दुराचार याचं समूळ उच्चाटन होण्याकरता सत्तांतर होणे ही व्यवस्था नाही. सत्तांतर होत जातात,
सरकार येतात जातात बदलतात, पण भ्रष्टाचार संपत नाही, अत्याचार संपत नाही, दुराचार संपत नाही, किंबहुना तो अत्यधिक वाढत जातो. त्याला पूर्णांशाने मुठमाती द्यावी असं जर वाटत असेल ना, तर त्याच्याकरता एकच इलाज आहेत. अत्याचाराला आणि अत्याचार, भ्रष्टाचार आणि दुराचाराला जर मुळातून काढायचं असेल तर आमची जी जुनी संकल्पना पाप पुण्याधिकाची होती ती समाज मनावर रुजवल्या गेली पाहिजेत. त्याच्याशिवाय अत्याचाराला, भ्रष्टाचाराला आणि दुराचाराला आळा घालता येण्याची व्यवस्था नाही. कोणची व्यवस्था? स्वर्ग नरकाधिकाची. अमुक केलं की स्वर्गाची प्राप्ती होते, डमुक केलं की नरकाला जावं लागतं. ही जी काही संकल्पना पुराणाने आमच्या समोर मांडली. मी एक वाक्य सांगतो, तुमच्या बुद्धीला नाही पटणार कदाचित, पण मला सांगितलं पाहिजे की कदाचित स्वर्ग नसेलही, कदाचित हा शब्द महत्वाचा आहे बरं त्याच्यातला, कदाचित नरकही नसेल, पण खरं सांगू का, स्वर्गाची संकल्पना समाजाच्या समोर ठेवल्यानंतर जर समाज सत्कर्म करण्याकरता प्रवृत्त होत असेल आणि नरकाची भीती दाखवल्यानंतर लोक पाप कर्मापासून जर निवृत्त होत असतील तर स्वर्ग नरकाची संकल्पना मागणे काही दोष आहे का हो? कारण आजही वस्तुस्थिती अशी आहे की कायद्याच्या धाकापेक्षा धर्माच्या प्रेमाने लोक लवकर सुधारतात. देशाची बैठकच आहेत, आमचा धर्म हे अधिष्ठान आहेत आमचं. आम्हाला धर्माने सांगितलेले जे काही गोष्टी असतील त्या लवकर पडतात. कायदे किती काही कठीण काळा, आम्ही त्याच्यातून पळवाटा काढत असतो आणि धर्माने नियम सांगा, पळवाटा नाही, त्याची आम्ही अंमलबजावणी करत असतो. वस्तुस्थिती ही आहे, एखाद्या विशिष्ट मागणी करता 10 लोकांचा मोर्चा कलेक्टर कचेरीवर असतो. मोर्चात सामील किती? 10 लोक. संरक्षणाकरता पोलीस किती? 100. तरी दुसऱ्या दिवशीच्या पेपरच्या पहिल्या पानावरची बातमी काय? तुरळक हिंसाचार वगळता स्थिती शांतता पूर्ण. तुरळक हिंसाचार वगळता. मोर्चेकरी 10 आणि पोलीस 100, तरी तुरळक हिंसाचार. ज्ञानोबाऱ्यासोबत लोक किती? 5 लाखाच्या वर. तुकोबाराच्या सोबत 7 लाखाच्या वर. मला दाखवा कुठे हिंसाचार, मला दाखवा कुठं पोलीस यंत्रणा. काहीही नसताना स्वयं शिस्तीने हा समाज चालतोय. याचं कारण आहे कायद्याचा धाक नाही, धर्माचं प्रेम आहे. निरुपद्रवी समाज निर्मितीचे कारखाने आहेत हे संत. निरुपद्रवी समाज निर्मिती करू शकतात. आणि पाप पुण्याधिकाच्या संकल्पना मांडत ना समाजाच्या समोर. मला माहित आहे कदाचित ते खोट्याही असतील, पण मी उदाहरण सांगतो आणि थांबतो. एखादा आजोबा अडकित्यात घेऊन सुपारी फोडतायत आणि फोडता फोडता एक नातू आला, सांगितलं आजोबा मला द्या ना सुपारी. आजोबा म्हणतात बाळ सुपारी खाल्ल्याने कान काळे होत असतात. कोणाचे झाले आतापर्यंत? कोणाचेच नाही झालेत. 100% नाही, 101% खोटं आहे हे आबाचं बोलणं. परंतु त्या आबाचं बोलणं 101 नाही 1001% जरी खोटं असेल आणि त्या खोट्या बोलण्यापासून जर स्वतःचा नातू सुपारी खाण्यापासून दूर राहत असेल तर मी म्हणतोय खोटं बोलणं चांगलं की वाईट? चांगलं आहे. एखादा तरुण पोरगा पापाचरण करतोय आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसाने येऊन त्याचं समुपदेशन करावं, त्याला सांगावं बाबा हे इथं बरं वाटते, पण गेल्यानंतर नरकामध्ये तप्त असा लोखंडाचा खांब केला जातो, त्याला आलिंगन द्यावं लागतं आणि मग कसं वाटेल? असं ऐकून जर त्या पापाचरणापासून जर तो दूर राहत असेल तर मी म्हणतो हे खोटं बोलणं, हिताचं खोटं बोलणं चांगलं आहे. ह्या संकल्पना मांडाव्या लागतील आम्हाला समाजाच्या समोर. दाखवावं लागेल पाप कशाला म्हणतात, दाखवावं लागेल पुण्य कशाला म्हणतात. त्याला सांगितलं बाबा एवढं मोठं पापाचरण करतोय तू, कोणा करता करतोय? त्यांनी सांगितलं महाराज कळलं की हे पाप आहे, पण मी माझ्या एकट्या करता नाही करत ना, माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करता, भरण पोषणा करता हे सगळं करतोय. म्हटले तू करतोय हे ठीक आहे, परंतु ज्यांच्या उदरनिर्वाह करता, ज्यांच्या भरण पोषणा करता तू हे पाप करतोय ते लोक तुझ्या या पापाचे वाटेकरी होतील का? म्हटले अर्थातच. त्यावेळेला नारदाने त्याला सरळ सांगितलं बाबा अर्थातच हा शब्द खूप घातक आहे. ही निश्चितता नाही, हा संभव आहे. अरे जगाचा नियमच आहे, सुखाचे वाटेकरी सगळेच असतात, दुःख मात्र एकट्याला भोगावं लागतं. यशाचे वाटेकरी सगळेच होतात, अपयशाचं खापर मात्र एकाच्याच मस्तकावर फोडल्या जात असतं. जेवण करण्याकरता 5ही बोट एकत्रित येतात, टाळ्या वाजवण्याकरता 10ही एकत्रित येतात, अश्रू पुसण्याकरता कोणतं तरी एकच येतं त्याच्यातलं.
हे चारचे चारही पाठिंबा काढून घेतात, आपला त्याला पाठिंबा नाही. एकट्याला कुठंतरी पुसावं लागते. अनुभव पाहणार, जेवताना पाचही बिलकुल सख्या भावासारखे, त्याची उंची सुद्धा कमी जास्त असताना अशी केली तर कमी जास्त दिसते, पण जेवताना सारखेच आहेत. म्हणजे पाचही जण मिळून खातात. टाळी वाजवताना 10ही एकत्रित येतात. पण अश्रू पुसण्याकरता मात्र 5-10 नाही, त्याच्यातला कुठला तरी एक पुढाकार घेत असते आणि त्यालाच ते पुसायचे असतात. अरे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं, तू काय सांगतो? नाही ते कुटुंबातले लोक सहकार्य होतील. अरे तुझी इच्छा असेल तर विचारू नये. वाला विचार करतो, म्हटले बरं आहे, विचारण्याकरता मी जाईल आणि तुम्ही इथून निघून जाल. नारदान सिंगले निघून जाण्याकरता नाही, तुला पाप मुक्त करण्याकरता आलेलो आहोत. त्याचा विश्वास बसत नाहीत. नारदाला तो बांधून टाकतो एका झाडाला आणि नारद विचार करतात, संसाराच्या बंधामध्ये बांधल्या माणसाला सोडवण्याकरता जर आपल्याला काही वेळपर्यंत बांधलेलं राहावं लागत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. नारद स्वतःला त्या ठिकाणी बांधून घेतात आणि वाल्या आतापर्यंत केलेल्या पापाचे कोण कोण वाटेकरी आहेत हे विचारण्याकरता घरी जातोय. आता त्याला घरी जाऊन विचारून येण्याकरता निदान 1.5 तास तरी लागेल, कारण त्याचं घर खूपच लांब आहे, कारण तो जंगलात होतात. आता जंगलातून घरापर्यंत जाईल, बायकोला विचारेल, पोराला विचारेल, तोपर्यंत निदान 2:30 तरी वाजतील. 2:30 वाजेपर्यंत तो जो काही निर्णय आहे त्याची आपण वाट पाहूत आणि 2:30 वाजता मग त्याच्या बायकोचा, त्याच्या पोराचा, त्याचा संवाद आणि तदनंतर त्याच्या उद्धाराची कथा तंतोतंत 2:30 वाजता आपण पाहण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा संतांच्या तथा गुरुवरांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सियावर रामचंद्र भगवान पवनसूत हनुमान की जय. छोटासा गजर होईल आणि कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात येईल. श्रीराम जय राम जय जय राम, 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम, 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम, 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 ओ श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सियावर रामचंद्र भगवान पवनसूत हनुमान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन. Where we can go.